डिझाईनचं लेक्चर तुम्ही अटेंड केलंय सगळ्यांनी. लेक्चर घेण्याचा काही उपयोग आहे की नाही? सो डिझाईन, मला डिझाईनची डेफिनेशन कोण सांगेल? Design is the creative process of planning and arranging elements to achieve beauty, balance, and functionality. Very good. Elements of design. Elements of design what are? Line, color, texture, pattern, form, volume, आणखी space. व्हेरी गुड. त्यानंतर टाइप्स ऑफ डिझाईन. डिझाईन मध्ये 3 टाइप्स असतात. फर्स्ट फंक्शनल डिझाईन, एक्झाम्पल्स फोटवेअर, वर्कवेअर. सेकंड डेकोरेटिव्ह एस्थेटिक डिझाईन, एक्झाम्पल पार्टीवेअर, ब्राइडवेअर. थर्ड स्ट्रक्चर डिझाईन, एक्झाम्पल पॅटर्न, स्लीव्स, स्ट्रक्चर आणि शेप. व्हेरी गुड. खूप छान एक्सप्लेन केलं. कळाली डिझायनिंग आपण का करतोय हे कळालं. तर डिझायनिंगचे नेचर ऑफ डिझायनिंग काय आहे हे कुणाला माहिती आहे? सांग. प्रॉब्लेम सॉल्व्हर, प्रॉपर प्लॅनिंग, एस्थेटिक फ्लोस. एवढेच? आणखी? क्रिएटिव्हिटी, पर्पजफुल, एस्थेटिक, फंक्शनल ऍस्पेक्ट. व्हेरी गुड. म्हणजे नेचर ऑफ डिझाईन तुम्हाला क्लिअर झाले. तर इम्पॉर्टन्स कुणाला आहे? ओके. न्यू लुक, न्यू टेक्स, परफेक्ट नीड्स ऑफ क्लोथ्स देअर द कस्टमर. ओके. न्यू स्टाईल आणि ब्रँड इन द मार्केट अँड न्यू अपडेट. म्हणजे क्लिअर आहे. नॉर्मली इम्पॉर्टन्स काय आहे, आपण डिझायनिंग करतोय तर इम्पॉर्टन्स काय आहेत त्या क्लिअर पाहिजेत आपल्याला गोष्टी. जसं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ट्रेंडिंग स्टाईल्स आपण म्हणजे अडॉप्ट करतोय. त्यानंतर काय न्यू लुक्स, म्हणजे मार्केट रिसर्च आपल्याला असायला पाहिजे, तेव्हा आपण डिझायनिंग प्रॉपर करू शकतो. आफ्टर दॅट मेन काय आहे, तुम्हाला डिझायनिंग हा चॅप्टर क्लिअर झालेला आहे. ओके.